महायोगी श्री अरविंदांचं जीवन हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. ज्या माणसाला योग म्हणजे काय हे माहीत नव्हतं आणि योगी होण्याची इच्छा असण्याचा थोडाही संभव नव्हता, तो योगायोगानं योगी होतो कसा याचा वृत्तांत ऐकत ऐकत आपण तसे होऊ का असा विचार आपल्या मनाशी आपण करायचा. श्री अरविंदांचा जन्म कलकत्ता शहरामध्ये एका सुविद्य कुटुंबामध्ये झाला आणि ज्या कलकत्ता शहरानं स्वामी विवेकानंद किंवा रवींद्रनाथ टागोराला दिले त्या शहरामध्ये त्यांचा जन्म व्हावा ही सुद्धा एक योगाची आणि आनंदाची बाब म्हणायला हरकत नाही. श्री अरविंदांचे वडील हे ॲबरडीन विद्यापीठाची MDची परीक्षा उत्तीर्ण झालेले ख्यातनाम डॉक्टर होते. एक व्यवसाय या दृष्टीनेही ते सुखात होते आणि सरकार दरबारी मानाची नोकरीही त्यांना लाभलेली होती. त्यांच्या ऐहिक ऐश्वर्याविषयीच्या कल्पना या ठरल्या होत्या आणि आपल्या मुलांच्या वाट्याला याच प्रकारचे दिवस यावेत अशा योजना मुलांच्या संदर्भामध्ये ते आखत होते. त्या काळी भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार नव्हता आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं हे सुद्धा काम तसं थोडंसं अवघडच होतं. त्या अशा स्थितीमध्ये MDपर्यंत मजल मारणारा आणि विदेशामध्ये वास्तव्य करून स्वदेशात परत आलेला जो माणूस असेल त्याच्या आकांक्षांचं क्षितिज हे किती विस्तीर्ण झालं असेल याची आपणाला कल्पना येऊ शकेल. तर या पित्याला असं वाटत असे की आपली मुलं लवकरात लवकर जाणती व्हावीत आणि ती जाणती व्हावीत यासाठी सर्व प्रकारच्या भारतीय संस्कारांपासून त्यांचं मन मुक्त राहावं आणि यासाठी त्यांनी आपल्या घरी दारी ठेवलेले नोकर जे होते ते सुद्धा इंग्लिश बोलणारे असावेत असा दंडक ठेवूनच त्यांची नियुक्ती केली होती. वयाच्या 5व्या वर्षी इंग्लिश अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी असणारी दार्जिलिंगची जी शाळा तिथे श्री अरविंदांना धाडण्यात आलं होतं आणि ते 7 वर्षाचे झाले तेव्हा ते फार मोठे झाले असं वडिलांना वाटू लागलं होतं. यानंतर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडमध्ये ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि वयाच्या 7व्या वर्षी श्री अरविंदांना मँचेस्टरला नेऊन पोहोचतं करण्यात आलं. तिथून पुढे 14 वर्ष ते इंग्लंडमध्ये राहिले आणि तिथेच वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांनी आत्मसात केले. भारताच्या इतिहासामध्ये विद्यार्जनाच्या निमित्तानं वयाच्या 7व्या वर्षी परदेशगमन करणारा कदाचित हा एकमेव महापुरुष असावा. सुरुवातीला हा मुलगा अतिशय लहान असल्यामुळं त्याला एकदम शाळेमध्ये दाखल करून घेणं हे मुख्याध्यापकांना बरं वाटलं नाही आणि अरविंदांच्या पिताजींनाही तसं वाटलं नाही. म्हणून कुठल्या तरी जाणत्या कुटुंबामध्ये राहूनच या मुलानं थोडंसं शिकावं असं त्यांना वाटलं आणि मग ड्रिबेट या नावाचा एक लॅटिन पंडित होता त्याच्या घरी श्री अरविंदांना काही वर्ष ठेवण्यात आलं. अर्थात त्या कुटुंबामधलं वातावरणच असं होतं की तिथे राहणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनावर काही संस्कार व्हावेत. अरविंदांच्या वडिलांनी या ड्रिबेट साहेबांना अशी सूचना दिली होती की कोणाही भारतीयाशी या मुलाचा संबंध येणार नाही एवढी दक्षता घ्या, कारण भारतीय विचारापासून या मुलाला दूर ठेवण्याचा माझा निश्चय आहे आणि मला एका वेगळ्या वातावरणामध्ये या मुलाला वाढवायचं आहे. पुढे श्री अरविंद 4-5 वर्ष त्या कुटुंबामध्ये राहिल्यानंतर त्या कुटुंबामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषा होत्या त्या त्यांनी आत्मसात केल्या. ड्रिबेट साहेब हे स्वतः लॅटिन भाषेचे पंडित होते, इंग्रजी भाषेचे प्रभू होते, फ्रेंच भाषेचा अभ्यास त्यांनी केला होता आणि बालवयातच या सगळ्या भाषा श्री अरविंदांना अवगत झाल्या होत्या. पुढे लंडनला त्यांना धाडण्यात आलं आणि सेंट पॉल स्कूल या नावाच्या एका विख्यात विद्यालयामध्ये ते विद्यार्थी बनून दाखल झाले. तिथल्या प्राचार्यांच्या हे लक्षात आलं की नव्यानं शाळेमध्ये आलेला हा भारतीय विद्यार्थी या शाळेमधल्या सर्व इंग्लिश विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगला आहे, बुद्धिमान आहे आणि भाषेमध्ये सुद्धा त्याची विलक्षण गती आहे. पुढे मुलगा शाळेमध्ये शिकत होता आणि एका विशिष्ट अवस्थेपर्यंत आल्यानंतर शालांत परीक्षा हा एक भाग होताच. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एक स्कॉलरशिप मिळाली आणि किंग्स कॉलेज केम्ब्रिज या नावाच्या संस्थेमध्ये ते जाऊन दाखल झाले. हे सगळं करीत असताना कोणती पदवी आपण संपादन करावी याविषयीचा नेमका विचार त्यांनी तसा आपल्या मनाशी केला नव्हता. फक्त वाचन करावं, विचार करावा, व्यासंग करावा एवढंच त्यांना समजत होतं. यापेक्षा अधिक अशी कुठलीही तृष्णा त्यांना नव्हती. काही माणसं परदेशी जातात, ती ठरवून जातात, कोणती पदवी घ्यायची याचा निर्धार करून जातात आणि ती पदवी मिळता क्षणीच परत येतात, कारण पदवीसाठी गेलेले पदवी घेऊन परत येतात. त्या व्यतिरिक्त त्यांच्या येण्या जाण्यामागे दुसरं प्रयोजन असू शकत नाही. परंतु अरविंद तिथे गेले आणि व्यासंगाचं हे वेड त्यांच्या मस्तकात एवढं भिनलं की मिळेल तो ग्रंथ वाचावा आणि त्याविषयी विचार करावा असा त्यांचा स्वभाव झाला. आणि अशा रीतीनं त्यांचं वय वाढत असताना एके दिवशी त्यांना अशी एक अनिवार्य उर्मी झाली आणि त्यांना असं वाटू लागलं
की आपण केवळ स्वतःसाठी जगायचंच नाही. आपलं जीवन हे एक समर्पित जीवन आहे. एक प्रकारचा साक्षात्कार घडावा तसा त्यांना एक वेगळाच अनुभव येत होता, अंतर्नाद होत होता, सूचना मिळत होती की अरे सगळेच पोट भरण्यासाठी जगतात, आपलं जगणं हे इतरांपेक्षा नक्कीच वेगळं असेल. पण म्हणजे काय असेल हे मात्र त्यांना कळत नव्हतं. जगाचा इतिहास वाचत होते आणि विभिन्न राष्ट्रांचा मुक्तीसंग्राम कसा घडला हेही त्यांच्या वाचनात येत होतं. आणि हे वाचत असताना भारतापासून कटाक्षानं ज्याला दूर ठेवण्यात आलं होतं त्या मुलाच्या मनामध्ये केवळ भारताचाच विचार एकसारखा येत होता. अगदी अकल्पितपणे येत होता, अनाहूतपणे येत होता, सभोवताली तटबंदी असताना येत होता. हे सुद्धा एक नवल. म्हणजे सहसा असं घडत नाही. ज्या वातावरणात माणूस राहत असतो त्या वातावरणामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्यांचा वेध त्या माणसाला लागतो. परंतु अरविंदांच्या बाबतीत वेगळंच घडत होतं. कारण प्रत्येक देशानं आपल्या स्वातंत्र्यासाठी कधी काळी मुक्तीसंग्राम केला असेल तर त्या प्रकारचा संग्राम आपल्या देशामध्ये आपणाला करावा लागेल असं त्यांना वाटू लागलं. आणि त्याचवेळी समवयस्क असे काही क्रांतिकारक हे त्यांना इंग्लंडमध्ये भेटले आणि त्या सर्वांची एक संघटना स्थापन झाली. लोटस अँड डॅगर हे त्या संघटनेचं नाव होतं आणि श्री अरविंद त्या संघटनेचे सभासद झाले. म्हणजे या प्रकारच्या क्रांतिकारकांच्या संघटनांची त्यांचा संबंध इंग्लंडमध्ये आला. अर्थात हा मुलगा तसा एकांतप्रिय होता, व्यासंगी होता, विचारी होता, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक देशभक्त विदेशामध्ये जन्माला आला. पुढे वडिलांची पत्रं जाऊ लागली. ते त्यांना सांगू लागले क्लासिकल ट्रायपॉसचा अभ्यास तू आता करायला हरकत नाहीस, तो झाल्याबरोबर शक्यतो ICSचा अभ्यासक्रम पुरा कर, म्हणजे तू परत आल्यानंतर या देशामध्ये जिल्हाधिकारी होशील. श्री अरविंदांनी वडिलांच्या आग्रहास्तव कुठल्याही वर्गामध्ये नाव न घालता केवळ स्वतःच्या बुद्धिबळावरती ती परीक्षा दिली आणि ती लेखी परीक्षा ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे त्यांना आणखी एक शिष्यवृत्ती मिळाली. आणि पुढे त्यांचा क्लासिकल ट्रायपॉसचा अभ्यास सुरू झाला. तोही त्यांनी अल्पावधीत पुरा केला. म्हणजे जो अभ्यासक्रम पुरा करायला 2.5 ते 3 वर्ष लागावीत अशी अपेक्षा होती आणि तेवढी वर्ष लोटल्यानंतरच पदवी पदरात पडत असे, तो त्यांनी वर्षाभरामध्येच पुरा केला. आता त्यांना फक्त पदवीसाठी अर्ज करणं आवश्यक होतं, कारण त्यांचा अभ्यास फारच लवकर पुरा झाला होता आणि अर्ज करणं हे त्यांच्या वृत्तीत नव्हतं, म्हणून त्यांना तीही पदवी मिळाली नाही. आणि ICSची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनसुद्धा अश्वारोहणाची परीक्षा या माणसानं मुद्दाम टाळली, ठरवून टाळली. का तर अश्वारोहणाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की सरकारी अधिकारी होणार आणि इंग्रजांची चाकरी करणार, हे आता आपणाला शक्य नाही. आपलं जीवन हे समर्पित जीवन आहे. वडिलांना वाटत होतं की हा मुलगा आता या सगळ्या थिअरी पेपर्समध्ये उत्तम रीतीनं उत्तीर्ण झाला आहे तर या पुढची पायरी फारशी अवघड नाही आणि अश्वारोहणाची परीक्षा ही तशी मामूली परीक्षा. पण अरविंदांनी शेवटी ही परीक्षा टाळली. ज्या दिवशी त्यांना या परीक्षेच्या निमित्तानं बोलावणं आलं तेव्हा ते कुठेतरी असे फिरत बाजूला गेले आणि इंग्लंडमध्ये 14 वर्ष राहून हा माणूस एकही पदवी तशी न घेताच परत आला. म्हणजे तुकोबांनी छत्रपतींनी धाडलेला नजराणा नाकारल्याचं आम्हाला माहीत होतं, परंतु ICSचा नजराणा हा समोर दिसत असताना जागृत झालेला देशभक्त जाणीवपूर्वक तो नाकारत होता आणि मग भारतामध्ये जायला ते निघाले. जाण्यापूर्वी अर्थात वडिलांना त्यांनी पत्रांनी कळवलं होतं, मी अमुक एका बोटीनं येतो आहे आणि मलाही आपणाला पाहण्याची उत्सुकता आहे. आपला मुलगा आता लवकरच येणार आहे, अधिकारी होणार आहे, हे स्वप्न वडील पाहत होते. आणि आल्यानंतर या मुलानं काय करावं, त्याची नियुक्ती कुठे व्हावी, यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्कही साधला होता. पण प्रत्यक्षामध्ये हा मुलगा या वाटेनं जाणारच नव्हता, हे काही त्यांच्या ध्यानी आलं नाही. तथापि मुलाची प्रतीक्षा ते करत होते आणि विशेषतः आपल्या निकटवर्ती नातेवाईकांना ते सांगत होते की आता माझा मुलगा येणार आहे, मुंबईला तो उतरणार आहे, त्याला आणण्यासाठी मी कलकत्त्याहून मुंबईला जाणार आहे. श्री अरविंद बोटीमध्ये बसले, जायला निघाले. दरम्यानच्या काळामध्ये असं घडलं म्हणतात की अरविंद ज्या बोटीनं आता जाणार होते ती बोट एकाएकी त्यांनी सोडली, बदलली आणि दुसऱ्या बोटीने जायचा निर्धार केला. दरम्यानच्या काळामध्ये एक समुद्रावरती वादळ झालं आणि जी संकल्पित बोट होती ती त्या वादळाच्या तडाख्यात सापडली आणि बुडाली.
त्या बोटीनं जाणाऱ्या उतारूंच्या यादीमध्ये अरविंदांचं नाव होतं आणि उतारूंचे पत्ते त्या यादीला जोडूनच होते. त्या प्रत्येक उतारूच्या घरी तार करण्यात आली की बोट बुडाली, त्यामध्ये आपले कोणी नातेवाईक होते, त्याप्रमाणे ही तार अरविंदांच्या घरी जाऊन धडकली. वडिलांच्या पाहण्यात आली, बोट बुडाली, अरविंद गेला असा त्यांनी तर्क केला आणि हा वृद्ध तिथेच जागीच कोलमडून पडला. तो पुन्हा उठला नाही. म्हणजे ज्या माणसाला आपला मुलगा जिल्हाधिकारी झाल्याचं पाहायचं होतं ते त्याच्या नशिबीच नव्हतं, पण साधं दर्शनसुद्धा नशिबी नव्हतं. श्री अरविंद शेवटी भारतापर्यंत येऊन पोहोचले आणि अपोलो बंदरामध्ये उतरले. तिथे अनपेक्षितपणे त्यांना असा एक वेगळा अनुभव आला की असमंत व्यापणारी एक शांती इथे आपल्या मनाची प्रसन्नता शतगुणित करीत आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद की ज्याची परिमाणं आपल्याजवळ नाहीत तो आपणाला प्राप्त होतो आहे. त्या आनंदानं श्री अरविंदांनी या भूमीमध्ये असा संचार करायला प्रारंभ केला. कितीतरी दिवस तो आनंद टिकून होता. पुढे काय हा एक प्रश्न होता. शिकलो आपण, राहिलो परदेशात, आलो स्वदेशात, काहीतरी काम करावं लागणार. करायचं कोणतं? तर या देशाच्या मुक्तिसंग्रामाला गती द्यायची, हेच खरं आपलं जीवित कार्य आहे. पण तरीही निर्वाहासाठी काहीतरी करता आलं पाहिजे, कुठेतरी पाऊल टेकवता आलं पाहिजे, यासाठी नोकरीचा शोध घेतला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांना नियतीनं एक निमंत्रण धाडलंही होतं. बडोद्याचे प्रजावत्सल अधिपती ते प्रगमनशील राजे सयाजीराव महाराज हे चांगल्या योग्यतेच्या भारतीय युवकांच्या शोधार्थ असत. डॉक्टर आंबेडकरांचा शोध एका अर्थानं त्यांनीच लावला आणि श्री अरविंदांनासुद्धा मान्यता प्रथम त्यांनीच मिळवून दिली. तेव्हा सयाजी महाराजांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की अरविंदांनी स्वदेशात आल्यानंतर आमच्या दरबारामध्ये प्रशासनाची सूत्रं आपल्या हाती घ्यावीत. आमच्या संस्थानाला या प्रकारच्या प्रशासकाची, बुद्धिमान युवकाची आणि विशेषतः ICS ऑफिसरची गरज आहे आणि तो राष्ट्रनिष्ठ असावा असं मला वाटतं. या सगळ्या अटी अरविंदांच्या बाबतीत पुऱ्या होत होत्या. म्हणून त्यांनी बडोदा दरबारची ही नोकरी पत्करली. 1893 साली ते बडोद्यामध्ये येऊन विसावले. अर्थात तिथून पुढे जवळजवळ 1905-06 सालपर्यंत त्यांचा बडोद्याशी संबंध राहिला. महाराजांची भाषणं लिहून देण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य काही काळ श्री अरविंदांनी केलं आणि अरविंदांचं भाषा प्रभुत्व महाराजांना जाणवू लागलं. एके दिवशी ते म्हणाले की ही भाषणं माझी नाहीत, असा लोकांना संशय यावा इतकी चांगली भाषणं लिहित जाऊ नका. म्हणजे साधारणपणे जी माझी म्हणून शोभतील अशीच भाषणं तुम्ही मला लिहून द्या. म्हणजे सयाजीराव महाराजांच्या अंगीसुद्धा एवढा विनय होता की उगाच नसता आभास कशाला निर्माण करायचा. आणि एके दिवशी त्यांनी श्री अरविंदांनी लिहून दिलेलं भाषण इतकं सुंदर होतं की ते स्वतः महाराजच म्हणाले की इट इज टू फाईन टू बी माईन. हे ठेवून द्या, त्यापेक्षा मी न बोलता परत येतो. म्हणून पुढे पुढे महाराजांच्याही लक्षात आलं की अरविंद हे तसे स्कॉलर आहेत. उगीच मुलकी खात्यामध्ये अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली तरी त्यांच्या विद्वत्तेचं त्यामुळं चीज होणार नाही. म्हणून फ्रेंच भाषेचे प्राध्यापक म्हणून बडोदा महाविद्यालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली. पण फ्रेंच शिकवत असतानाच इंग्लिशमधून जेव्हा ते विवरण करीत असत तेव्हा इंग्लिश भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे हे ध्यानी येऊ लागलं आणि मग त्यांनी इंग्लिश शिकवावं असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला. पुढे इंग्लिश हा विषयही ते शिकवू लागले आणि मग शेवटी त्याच महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून स्थिरावले. प्राध्यापक म्हणून श्री अरविंदांच्या जीवनामधली जी 5-6 वर्ष ती फार आनंदाची आणि वेगळ्या अर्थानं अगदी संशोधनाची म्हणूनही गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारतामधल्या प्रधान भाषा यांचा मूलगामी अभ्यास केला. जेव्हा ते बडोद्याला गेले आणि त्यांना पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी पहिलं काम काय करावं तर मुंबईच्या एका बुकसेलरला अगोदरच सांगून ठेवलं होतं की माझं पत्र येता क्षणीच अगदी नवी आणि चांगली पुस्तकं तत्त्वज्ञान, धर्म, संस्कृती या विषयावरची पाठवून द्यायची. तर पेटारेच्या पेटारे भरून येत असत. तेव्हा पुस्तकाच्या किमती कमी होत्या आणि अरविंदांचा पगारही तसा चांगला होता. तेव्हा पेटारे भरून येत असत आणि रात्र ते वाचत असत. पण आश्चर्य असं की तेव्हा श्री अरविंद ज्या घरकुलामध्ये राहत होते त्या खासेराव जाधवांच्या वास्तूमध्ये विजेचे दिवे नव्हते. अरविंदांना कंदिलाच्या प्रकाशामध्ये वाचन करावं लागत असे. तर एकदा एक मनोरंजक प्रकार घडला तो असा की त्यांनी एक पेटारा मागवला होता. त्यातली बहुतेक पुस्तकं वाचून झाली होती. ते राहत होते त्या घरामध्ये, ते एकटेच होते आणि एक आचारी होता. लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे भोजनाची व्यवस्था घरीच केलेली होती. तो आचारी ताट मांडून ठेवत असे आणि अरविंद एखादं पुस्तक घेऊन वाचत असत आणि वाचत जेवत असत. बऱ्याच वेळा वाचनच होत असे आणि जेवण राहतच असे. पण तरी तो आचारी मोठ्या अपेक्षेनं पाहत असे की आपण केलेल्या पदार्थांचं कौतुक हा माणूस करील आणि अधूनमधून ते कौतुक करीतच असत न खाता.
एके दिवशी असं झालं की त्यांच्या वाचनामध्ये एक लहानसं पुस्तक आलं. त्याला असं वाटलं आता हे हातोहात पुरं करावं. आहेच काय विशेष, शेवटचं हे पुस्तक ते होतं रामकृष्ण परमहंसांचं चरित्र. आणि हे पुस्तक वाचता वाचता त्यांची अवस्था एखाद्या झपाटलेल्या माणसासारखी झाली. म्हणजे या विश्वाच्या पलीकडं त्याचं नियमन करणारी अशी एखादी अज्ञात सत्ता आहे असं रामकृष्णांच्या चरित्राच्या वाचनानं त्यांना वाटू लागलं. आणि हे वाटल्या क्षणापासून त्यांना त्या शक्तीचा वेधच लागला. त्यांना असं वाटू लागलं की समर्पित जीवन जगणारच आहोत आपण, पण हे जीवन त्या शक्तीच्या पायी जर समर्पित केलं तर काय हरकत आहे. पण हे समर्पण करण्यापूर्वी तिच्या अस्तित्वाचं नेमकं आकलन व्हायला नको का? मग हा शोध घ्यायचा कसा? त्यासाठी रामकृष्णांसारखे जे कोणी साक्षात्कारी असतील त्यांच्या चरित्राचं वाचन करावं असं अरविंदांना वाटू लागलं. आणि मग त्यांच्या वाचनाची दिशा थोडीशी बदलली. अनेक भारतीय साधुसंत आणि तत्ववेत्ते आणि आचार्य यांच्या चरित्राचं त्यांनी परिशीलन करायला सुरुवात केली. म्हणजे हे वाचन चालूच होतं, पण या वाचनाचा त्यांच्यावर काही परिणाम होत होता. वर्गामध्ये प्राध्यापक म्हणून जेव्हा ते उभे राहत असत तेव्हा त्यांची अध्यापन पद्धती होती कशी याचं विवेचन करणारे काही लेख मी वाचले आहेत. ॲडव्होकेट पाटकर किंवा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी. म्हणजे गुजरातमधले कितीतरी लोक बडोद्याला मुद्दाम जात असत आणि अरविंदांच्या तासाला बसत असत. काही मुंबईहून जाणारे विद्यार्थी होते. म्हणजे चांगल्या प्राध्यापकाच्या ओढीनं जाणारा विद्यार्थ्यांचा एक वर्ग कधीतरी या भूमीमध्ये होता आणि विद्यार्थ्यांना एवढी ओढ लावणारा प्राध्यापकांचाही एक वर्ग होता. अरविंदांचे विद्यार्थी त्यांच्या घरासमोरून एरझारा घालत असत. खिडकीच्या तोंडाशी कंदिलाच्या प्रकाशामध्ये आपले सर वाचन करताना कसे दिसतात हे पाहता यावं यासाठी काहीतरी निमित्त काढून घराच्या बाहेर पडणारी मुलं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येत जात होती. तर अशा रीतीनं प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक वाढतोय. पण भारताचं भवितव्य कोण घडवणार या विवंचनेनं ग्रासलेला हा देशभक्त मनातून अस्वस्थ आहे. म्हणून सुट्टीच्या दिवशी क्रांतिकारकांचा शोध घेत हा माणूस फिरतो आहे. दिवाळीची सुट्टी आली, दुर्गापूजेचे दिवस आले, बंगालमध्ये जातो आहे, कधी ठाणे भागामध्ये येतो आहे, महाराष्ट्राच्या गाभ्यात जातो आहे की महाराष्ट्र आणि बंगाल हा क्रांतिकारकांचा देश. आणि शेवटी या प्रदेशात जर मला काही क्रांतिकारक भेटले तर त्यांच्या साहाय्यानं हा देश मुक्त करेल. आश्चर्य आहे पहा की ICSE परीक्षा देणारा 14 वर्ष इंग्लंडमध्ये राहिलेला हा माणूस क्रांतिकारकांशी संवाद साधावा असं त्याला वाटत होतं. बरं, हा विद्वान होता, हा प्राध्यापक होता, हा वक्ता होता, हा उत्तम लेखक होता. इंदुप्रकाश नावाच्या एका साप्ताहिकामध्ये त्यांनी एक लेखमाला गुंफली. न्यू लॅम्प्स फॉर द ओल्ड हे त्याचं शीर्षक होतं. आणि जळजळीत असे हे लेख होते. त्या काळच्या काँग्रेसवरती टीका करणारे ते लेख होते. 1885 साली स्थापन झालेली काँग्रेस अजूनही अर्ज विनंत्यांच्या वाटेनंच जाते आहे. स्वातंत्र्याचं मागून मिळत नाही, ते मिळवावं लागतं. आणि मागणाराच्या मनगटामध्ये सामर्थ्य आहे हे देणाराच्या लक्षात येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य देण्याची तयारी तो दाखवतच नाही. म्हणून शेवटी रणक्षेत्रामध्येच उतरावं लागणार अशी अरविंदांची धारणा होती. आणि स्वातंत्र्ययुद्ध हे धर्मयुद्ध आहे अशी त्यांची भावना होती. ते गीतेचे अभ्यासक होते. अनेक क्रांतिकारक भगवद्गीतेचे अभ्यासक होते. आणि त्यांना मनोमन असं वाटत होतं की कौरव पांडव युद्धामध्ये पांडवांची जर काही बाजू असेल तर ती विवेकाची, न्यायाची, सत्याची बाजू होती. तर श्री अरविंदांनी काही एक वेगळ्या प्रकारचाच पैजेचा विडा उचलावा तसा निश्चय केला होता, प्रतिज्ञा केली होती आणि क्रांतिकारकांशी संपर्क साधत होते. आता गुप्तहेरांचं काही जाळं देशभर होतं. इंग्रजांची व्यवस्था अशी उत्तमच होती. अरविंदांच्या हालचालीकडे त्यांचं लक्ष पुढे पुढे जाऊ लागलं. त्यांचे लेख सरकार दरबारी वाचले जाऊ लागले. हा माणूस हा केवळ प्राध्यापक नाही, केवळ प्रशासक नाही, हा कोणीतरी विलक्षण बुद्धीचा, क्रांतिकारकांचा अध्वर्यू आहे हे इंग्रज सरकारच्या ध्यानी यायला फारसा वेळ लागला नाही. म्हणून त्यांच्या हालचालीवरती अगदी सर्व प्रकारची म्हणजे सक्त नजरच ठेवण्यात आली असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गावी जिथे जातील तिथे एखादा CID त्यांच्या मागे असेल. पण अरविंदाने अर्थात आपला मार्ग बदलला नाही. अशाच एका बौद्धिक म्हणा किंवा मानसिक अवस्थेमध्ये असताना श्री अरविंदांच्या मनात एके दिवशी विचार आला, रामकृष्णाने ज्या शक्तीची आराधना केली ती शक्ती जर का आपल्यावरती प्रसन्न झाली तर त्या शक्तीच्या आधारानं आपण लवकरात लवकर स्वतंत्र होऊ शकू, स्वराज्य मिळवू शकू. म्हणून आपण स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी त्या शक्तीची आराधना का न करावी. म्हणून गुरुच्या शोधार्थ बडोद्याच्या आसपास ते बराच काळ फिरत राहिले. आणि चांदोड या नावाचं एक गाव आहे, तिथे एक आश्रम होता. तिथे ब्रह्मानंद नावाचे एक योगी होते. तेव्हा त्यांच्या भेटीसाठी अरविंद एके दिवशी गेले.
बरोबर देवधर या नावाचे एक इंजिनियर होते, ते अनुग्रहितच होते, ब्रह्मानंदांचे भक्त, चाहते आणि शिष्य होते. ते अरविंदांना घेऊन गेले. तर या स्वामींचं वैशिष्ट्य असं की अन्य स्वामींप्रमाणेच एकदा आसनस्थ झाले आणि डोळे मिटून घेतले की लाभाशिवाय डोळे उघडले जात नसत. ते साधारण येणाऱ्याकडे कधी पाहत नसत, येणारे त्यांच्याकडे पाहत असत. पण अरविंद जवळ गेल्यानंतर मात्र त्यांनी डोळे विस्फारून टक लावून त्यांच्याकडे पाहिलं. अर्थात ब्रह्मानंदांनी त्यांना काही सांगितलं नाही, अरविंदांनी त्यांना काही विचारलं नाही. पण त्यानंतर त्यांच्या जीवनात अशा काही घटना घडू लागल्या की ज्यामुळं योग या शास्त्राचा अभ्यास करण्याची बुद्धी त्यांना व्हावी. एके दिवशी सायंकाळी त्यांची ती एक आवडती घोडागाडी होती, बग्गी जिला आपण म्हणतो, तिच्यामध्ये बसून ते बाहेर फिरायला जात असत. ते फिरून परत येत असताना समोरच्या बाजूनं भरधाव वेगानं येणारा एक ट्रक किंवा मोठी मोटार असेल त्यांच्या घोडागाडीवरती येऊन आदळला. आपटल्यानंतर अर्थात व्हायला काय हवं, गाडीचा चक्काचूर अपेक्षित त्याप्रमाणे तो झालाही. परंतु अरविंदांनासुद्धा इजा व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. या उलट ते दूर फेकले गेले, इतरांच्या दृष्टीने ते फेकले गेले. पण प्रत्यक्षात त्यांना अनुभव आला तो असा की आपल्या शरीरातून एक आकृती, साधारण शुभ्र आकृती बाहेर पडते आहे, श्वेत आकृती, आणि ती आपणाला उचलते आहे आणि अंतरावर नेऊन ठेवते आहे. ते कोड्यात पडले की हा भ्रम असेल, हे स्वप्न असेल, पण तरीसुद्धा स्वप्नालाही काही कारण असू शकतं. तेव्हा हा प्रकार घडला कसा, आणखी थोडा विचार केला पाहिजे. मग ते काही लोकांना विचारू लागले की पायाशुद्ध अभ्यास करण्यासाठी काही ग्रंथ उपलब्ध असतील का, कोणी मार्गदर्शक मला भेटू शकेल का. आणखी उत्कटतेनं त्याला सुरू केला. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं, असं पहा की आसन प्राणायामानं प्रारंभ करणं हे फायद्याचं असतं. त्या तुम्ही प्रथम प्राणायाम करा. तर प्राणायाम केल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये परिवर्तन घडत आहे. इतकंच नव्हे तर आपल्या शारीरिक कांतीमध्ये सुद्धा परिवर्तन घडतं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि सुमारे 6 महिन्यानंतर खरोखरच एक वेगळ्या प्रकारचं वलय आपल्या भोवती असल्याचा भास त्यांना होऊ लागला. जेव्हा ते लेखनासाठी बसत असत तेव्हा न अडखळता तासनतास लिहिण्याची शक्ती प्राणायामामुळे त्यांना प्राप्त झाल्याचं त्यांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे. अरविंद हे तसे प्रकृतीनं कवी होते, वृत्तीनं राजकारणी होते आणि प्रत्यक्षात योगी होणार होते. तो माणूस प्राणायामाच्या पहिल्या पायरीवरती उभा राहिल्यानंतर त्याला त्याचा अनुभव येऊ लागला आणि त्याला असं वाटू लागलं की पातंजल योग किंवा हठयोग हे भारतामधले प्राचीन योग हे सत्य असले पाहिजेत, कारण हा प्राणायामाचा अनुभव आपण घेतो आहोत. एके ठिकाणी तर त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की 6 महिने प्राणायाम केल्यानंतर पुढे डास अंगावर बसेनासे झाले. तेव्हा हा अनुभव आल्यानंतर त्यांचा या आंतरिक साधनेवरचा विश्वास वाढला आणि मनातून मात्र एकसारखा कोणाचा तरी ते धावा करत होते. खरं देव तर तसा दिसत नव्हता, पण असेल असं त्यांना वाटत होतं. 1901 साली त्यांचा विवाह झाला. अर्थात विवाह झाल्यानंतर वाट्याला आलेल्या पत्नीला पुढे कुठल्या प्रकारचा भविष्यकाळ नियतीनं आपल्यासाठी असा नियोजित करून ठेवला आहे याची कल्पनाही नसावी. पण अरविंद विवाहबद्ध झाले आणि सुरुवातीचे काही दिवस अतिशय आनंदात गेलेही, कारण तसं काही नकळत त्यांनी विवाह केला असा काहीही प्रकार नव्हता. बडोद्याला आल्यानंतर जवळजवळ 7-8 वर्षानंतर हा विवाह झाला. मग विवाह झाल्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ बारिंद्र हा एक क्रांतिकारक होता आणि तो क्रांतिकारकांचं नेतृत्व करत होता. तो श्री अरविंदांच्या घरी येऊन राहिला आणि एकदा अहमदाबादच्या मार्गावर असणारे लोकमान्य टिळक श्री अरविंदांच्या घरी राहिले होते. पुढे बंगालमध्ये काही आंदोलने निर्माण व्हावीत असा नियतीचा काहीतरी मला वाटतं एक आदेश असावा, संकेत असावा, अपेक्षा असावी. बंगालची फाळणी करण्याचा विचार इंग्लिश सरकारच्या मनामध्ये आला. हा विशेषतः लॉर्ड कर्झन जो होता तो मोठा कल्पक होता आणि बंगाली माणसं आणि मराठी माणसं यांची इंग्रजांना अतिशय भीती वाटत असे. हे बंगाली अतिशय बुद्धिमान आहेत आणि मराठे कमालीचे कडवे आणि बुद्धिमान आहेत. तेव्हा ही माणसं जागच्या जागी राहिली तर उरलेल्या भारताची फारशी चिंता करावी लागणार नाही. त्या बंगालची फाळणी करण्यामागे हेतू असा होता की बंगालमध्ये असणारे जे कोणी हिंदू आणि मुसलमान असतील त्यांच्यामध्ये काहीतरी द्वैत निर्माण करायचं. मुसलमानांची संख्या जिथे जास्त असेल तिकडे एक वेगळा परगणा तयार करायचा आणि अल्पसंख्य हिंदू जे असतील त्यांचा वेगळा करायचा आणि दोघांमध्ये सदोदित कलह कसा राहील याची व्यवस्था फक्त करायची, म्हणजे मग बाकी काही करावं लागणार नाही. म्हणजे साधारणपणे काही सदहेतून फाळणी केली जात नव्हती आणि कुठल्याही प्रांताची किंवा देशाची फाळणी करण्याचा अधिकार तसा कोणालाही असू शकत नाही. पण सरकारनं तो प्रयोग करून दाखवला, आपलं धोरण जाहीर केलं, त्याचा कायदा करून घेतला. ही 1905 सालची गोष्ट आहे. आणि ही झाल्यानंतर मात्र बंगालमधली माणसं अक्षरशः म्हणजे शेवटी अशी उफाळून उठली. त्यांनी ठरवलं की या गोष्टीला विरोधच करायचा आणि आमचा प्रांत
आमची ही भूमी ही अखंड आहे, ही अभंग आहे. मी यावरती असं या आघात करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि म्हणून सगळे लोक संघटित होऊ लागले, सभा होऊ लागल्या, सत्याग्रह होऊ लागले. आणि मग अरविंदांना पत्र जाऊ लागली की तुम्ही जर का आमच्याकडे आलात आणि आमच्यात राहिलात तर किती चांगलं होईल. तुमच्या नेतृत्वाची आज वंगभूमीला अतिशय गरज आहे. तुम्ही वंगपुत्र आहात, तेव्हा या मुक्तीसंग्रामामध्ये आपण या आघाडीवरती राहा, आपल्या आज्ञेनं आम्ही चालू. आणि अगदी बरोबर याच सुमारामध्ये श्री अरविंदांच्या आंतरिक जीवनामधल्या घडामोडीची कल्पना यावी म्हणून त्यांचं एक विख्यात पत्र ते विचारासाठी म्हणून आपल्या पुढे ठेवतो. अरविंदांनी आपल्या पत्नीला हे पत्र लिहिलं आहे आणि हे 1905 सालचं पत्र आहे. या पत्रामध्ये म्हणजे साधारण लग्न झाल्यानंतर 4 वर्षांनी लिहिलेलं हे पत्र आहे. आता हा 4 वर्षांचा काळ म्हणजे काय असा फार प्रदीर्घ काळ आहे असं नाही, म्हणजे तो प्रेमाचाच काळ म्हणायला हरकत नाही. तर अरविंद गंभीरपणे आपल्या पत्नीला लिहित आहेत की तू एका वेड्याशी विवाहबद्ध झाल्याचं तुझ्या लक्षात आलं असेल, पण हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. विवाहबद्ध झाल्यानंतर जे अतूट नातं निर्माण होतं ते जन्मोजन्मी टिकतं असं सांगण्यात येतं. आता माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुला सांगतो. मला काही कल्पनांनी झपाटलेलं आहे की या वेडानीच मला जवळजवळ माझं मन ग्रासलेलं आहे. तर कुठलं वेड? पहिलं वेड असं की माझी बुद्धिमत्ता, माझं शरीर, माझ्या वाट्याला जे जे काही आलं आहे त्यावरती माझी वैयक्तिक सत्ता नाही. देणारा दाता भगवान आहे, त्याच्या कृपेनं हे सारं लाभलं आहे. म्हणून जनहितासाठी, समाज कल्याणासाठी त्याचा विनियोग व्हावा, स्वार्थी बुद्धीनं त्याचं उपयोजन करावं असं मला वाटत नाही. त्यानंतर माझा दुसरा विचार, माझं दुसरं स्वप्न, माझं दुसरं वेड असं आहे की परमेश्वर या नावाची एक शक्ती या जगात निश्चितच आहे. मला अशा निसरत्या पाऊलखुणा दिसल्या आहेत, पण सुस्पष्ट साक्षात्कार झाला नाही. त्या इथून पुढे आयुष्यामध्ये परमेश्वराचा मूर्तिमंत, निसंदिग्ध, निर्विवाद असा साक्षात्कार होईपर्यंत थांबायचं नाही, अखंड साधन करायचं. हा माझा दुसरा निश्चय आहे, हे माझं दुसरं वेड आहे. आणि तिसरं माझं वेड असं की ज्या माझ्या मातृभूमीत मी राहतो हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर ती एक देवता आहे. राष्ट्र ही माझी देवता आहे आणि सर्वांनी तिची उपासना केली पाहिजे, ती या भावनेनंच. आणि म्हणून या 3 विचारानं खरोखर माझं मन पूर्णतया व्यापलेलं आहे आणि या विचारांच्या प्रकाशामध्येच इथून पुढे मी पावलं टाकणार आहे. मला राष्ट्र हवं, मला परमेश्वर हवा आणि त्याच वेळी माझं अन्य काही जे चिंतन चालू आहे ते तसं राहणारच आहे. माझं असं आता काहीच नाही. जर काही असेल तर ते ईश्वराचं आहे, या देशाचं आहे. मी राष्ट्राच्या ऋणात आहे, मी परमेश्वराच्या ऋणात आहे, बाकी माझं काही नाही. पण मी माझ्या मनातलं म्हणून तुला हे समजावून देतो. आता या प्रकारचं पत्र जर आपण कधी काळी घरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर हे वाचलंच जाणार नाही. अरविंदांच्या वृत्तीमध्येच उत्कटता होती. अर्थात पत्नी ही तशी कोमल मनाचीच असणार, तिला कदाचित हळहळ वाटली असेल, काय झालं माहीत नाही. पण श्री अरविंद हे शेवटी बंगालमध्ये जाऊन दाखल झाले. 1 वर्षाची त्यांनी रजा घेतली, महाराजांची अनुमती मिळवली. कलकत्त्याला एक नवीन नॅशनल कॉलेज काढण्यात आलं होतं. या नॅशनल कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल म्हणून त्यांना पाचारण करण्यात आलं आणि श्री अरविंद 150 रुपये पगारावरती पहिले प्राचार्य म्हणून तिथे गेले. दरमहा 600 रुपये कमी घेऊन मोठ्या आनंदानं ते गेले. वेळ पडल्यास हे 150 रुपयेसुद्धा नको असं म्हणण्याच्या अवस्थेत ते होते. जी माणसं पैशाकडं पाठ फिरवू शकतात तीच काहीतरी करू शकतात. मला असं वाटतं हा तानाजी मालुसरा असू दे, शिवाजीराजे असू देत, अरविंद असू देत, विवेकानंद असू देत, कोणीही असू देत, ज्यांच्या लेखी पैसा देव झाला नाही त्याच माणसांना देव दिसू शकतो आणि त्यांच्या हातून काही घडू शकतं. आम्ही 1 तारखेकडं नजर ठेवून वागणारे लोक खरोखरच शेवटी पैशाव्यतिरिक्त अन्य मूल्य आमच्या जीवनात अजून प्रवेशच करू शकत नाहीत. ही खरी अडचण आहे. पण असे नका. अरविंद गेले, नॅशनल कॉलेजचे प्रिन्सिपल झाले, जेमतेम 1 वर्षभर त्यांनी काम केलं. त्यांच्या लक्षात आलं ही सुद्धा नोकरी आहे, काही बंधनं पडत आहेत, सारखं कॉलेजमध्ये राहावं लागणार आहे, कितीही दूर गेलो तरी व्याख्यानं देण्यापलीकडे आपणाला काही करता येणार नाही, म्हणून आपण हा व्यवसाय सोडावा. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये अगदी लढ्यामध्येच अगदी उडी घेता यावी, क्रांतिकार्यामध्ये सहभागी होता यावं, म्हणून हा अखेरचा पाशसुद्धा त्यांनी तोडला. आणि मग तिथे वंदे मातरम आणि युगांतर या नावाची जी साप्ताहिकं प्रसिद्ध होत होती त्यांच्या रकान्यातून अगदी ज्वलंत अग्रलेख श्री अरविंद लिहू लागले. तर अरविंदांच्या या लेखणीचा प्रभाव युवकांच्या मनावरती पडत होता. आणि आता शेवटी करा किंवा मरा अशा निश्चयापर्यंत बंगालमधला युवक येऊन ठेपला होता. ही फाळणी रद्द झाली पाहिजे, हा कायदा बदलला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पुढे मग त्या देशामध्ये अशा काही घटना घडू लागल्या की कोणीतरी वंदे मातरम म्हणायचं आणि एखाद्या लहान मुलाला पोलिसांनी पकडायचं, चौकामध्ये न्यायचं, त्याला अगदी 4 चौघांत देखत मारपीट करायची आणि
त्याच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत अशा स्थितीमध्ये त्याला घरी पोहोचतं करायचं, असे काही प्रकार बंगालमध्ये सुरू झाले. तर अशा रीतीनं बंगालमध्ये या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. प्रक्षोभ आहे, आंदोलन आहे आणि अरविंदही बंगालमध्ये आहेत. तर याच वेळी काही क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्यावरती बॉम्ब टाकायला सुरुवात केली आणि अरविंदांच्या मालकीची माणिकतोळा या नावाची एक भूमी होती, उद्यान होतं, तळच तो एक प्रकारचा. तिथे क्रांतिकारकांनी अशी एक गुप्त संघटना काढली आणि बॉम्बची निर्मिती सुरू केली, शस्त्रास्त्रांची निर्मिती सुरू केली. तर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोन युवकांनी किंग्सफोर्ड या नावाच्या एका मॅजिस्ट्रेटवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एक मोठा कल्लोळच उसळला. कारण किंग्सफोर्ड प्रत्यक्षामध्ये त्या गाडीत नव्हता. केनेडी या नावाच्या एक बाई आणि त्यांची कन्या या दोन आंग्ल स्त्रिया होत्या आणि त्यांच्यावरती हा बॉम्ब टाकण्यात आला. गाडी उद्ध्वस्त झाली आणि त्या प्राणाला मुकल्या. सरकारला एवढी सबब पुरेशी होती आणि मग अरविंदांच्या घरादाराची झडती घ्यायला सुरुवात केली. तर अरविंदांच्या मालकीच्या जेवढ्या म्हणून जागा होत्या त्या सगळ्यावरती छापा घालण्यात आला आणि माणिकतोळा उद्यानामध्ये काही शस्त्र त्यांना सापडली. अरविंदांनी या क्रांतिकारकांना सूचना दिली होती, गाफील राहू नका, शस्त्र ठेवू नका, बॉम्बसुद्धा अंतरावरती नेऊन ठेवा. पण शेवटी मुलंच ती कुठेतरी चुकायची, त्याप्रमाणे ती चुकली होती, ती सगळी तिथे सापडली. अर्थात अरविंदांच्यावरती सुद्धा रितसर असा खटला भरायचा सरकारने ठरवलं होतं, म्हणून त्यांच्या घराला वेढा टाकण्यात आला आणि रात्री ते झोपलेले होते, वरच्या मजल्यावरती होते. सरोजिनी नावाची त्यांची धाकटी बहीण होती. सकाळच्या परी लवकर उठली, खाली उतरली आणि पाहते तर पोलिसांचा वेढा. तिच्या लक्षात आलं की आता पोलीस बहुतेक चाल करून येणार, म्हणून ती वरपर्यंत गेली. अरविंदांना तिनं गदगदा हलवलं आणि सांगितलं की दादा, खाली पोलीस आलेले आहेत. अरविंद म्हणाले, मी वाटच पाहत होतो. मग पोलीस ऑफिसर DSP ज्यांना आम्ही म्हणतो, क्रेगन हे त्यांचं नाव होतं, हातामध्ये अगदी भरलेलं पिस्तूल घेऊन ते अरविंदांच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि विचारू लागले, ते अरविंद घोष तुम्हीच का? ICS झालेले तुम्हीच का? कॉलेजचे प्रिन्सिपल तुम्हीच का? आमके तुम्हीच का? मग तुम्ही एवढ्या साध्या बिछाण्यावर झोपता कसे? तुम्हाला काही पोझिशन वगैरे समजते की नाही? कळलं का? कारण काय, ऑफिसर म्हटलं की बुवा त्यांना जरा बऱ्या तऱ्हेनं राहावं असं वाटतं आणि त्यांना वाटत असे की आमच्या देशामध्ये 14 वर्ष राहून आलेला हा माणूस बिछाना बघावा तर अगदी ज्याला साधं खाटलंसुद्धा म्हणता येणार नाही असा. तर हे बघितल्यानंतर श्री अरविंद त्याच्याकडं पाहत राहिले. ते म्हणाले, गरिबांच्या देशात मी राहतो. पण क्रेगन साहेबांना ते समजणं शक्य नव्हतं. घराची झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना मध्येच इतका आनंद झाला, वा पाहिजे ते सापडलं, स्फोटक द्रव्य सापडलं. साहेबांना सांगण्यात आलं आणि अशी एक पुडी त्यांना सापडली. त्या अरविंदांना त्यांनी विचारलं, सांगा यामध्ये नेमकं काय आहे? अरविंदांनी सांगितलं, दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंसांच्या समाधीस्थानाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका साधकानं तिथून आणलेली ही पवित्र माती आहे आणि माझ्या पत्नीला ती फार प्रिय आहे, म्हणून तिनं जतन करून ठेवली आहे. आता पोलिसांची मुद्रा पाहण्यासारखी झाली. मग हे सगळे आपले प्रयत्न मातीत गेल्याची खंत त्यांना जाणवू लागली. पण आता काहीतरी आल्यासारखं केलं तर पाहिजे, म्हणून सरळ त्यांना शेवटी काहीही सबब सापडत नाही, निमित्त मिळत नाही, तेव्हा कुठल्या तरी कायद्याखाली माणसांना अटक करण्याची व्यवस्था इंग्रजांनी केली होती. कारण देशभक्तांची वाताहत करण्यासाठी कोणत्या विद्येचा अवलंब करावा हे इंग्रजांना बाकी कोणी सांगण्याची तशी गरज नव्हती. तर त्याप्रमाणे ते घडलं आणि अरविंदांना अलीपूरच्या कारागृहामध्ये 1 वर्ष राहावं लागलं. तर हे श्री अरविंदांचं हा खटला बाहेर चालू असतानाचं जे वर्ष होतं, हे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं, त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धाला प्रारंभ करणारं, त्यांच्या सगळ्या प्रयत्नांची दिशा बदलणारं हे वर्ष ठरलं. बाहेर अर्थात कोण वकील गाठावा, कोणाकडे बचावाचं काम द्यावं याविषयी नागरिक विचार करत होते. मदतीचा ओघ चालू होता. कोल्हापूरचे शाहू छत्रपती त्यांनी 5,000 रुपये अरविंदांच्या बचावासाठी खासेराव जाधवांकडे पाठवले होते आणि अरविंदांना सर्व माणसं अधूनमधून भेटून काही सल्ला देण्याचा प्रयत्नही करीत होते. शेवटी खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात केस सरकत पुढे जात असते, त्यामुळे अवधी थोडा अधिक मिळतो. तसा पोलिसांना हवा होता, सरकारला हवा होता. तेव्हा मग पुढे की अरविंद आता दिवसभर अडकूनच असणार, कधी जेव्हा 4 दिवस 6 दिवस कोर्टात जावं लागत असेल तेव्हा जात असतील. दिवसभर काय करत होते, तर त्यांनी उपनिषदांचं आणखी भगवद्गीतेचं पुन्हा वाचन केलं आणि हे वाचन करीत असताना त्यांना असं सारखं वाटू लागलं की यामध्ये जे सांगितलं आहे हा स्फुरणाचा भाग आहे, काही विचाराचा, काही चिंतनाचा, कदाचित काही अक्षर वैभवाचा भाग असेल, पण यामध्ये सत्याचा अंश किती? चराचराची धारणा करणारं एखादं परमतत्व खरोखरच या जगात आहे याचा निस्संदिग्धपणे आपल्याला अजून प्रत्यय आला नाही.
आणि यामध्ये तर शेवटी वेगवेगळ्या प्रकारचे योग सांगितलेले आहेत. हे कितपत सत्य मानायचं एकसारखा ते विचार करीत होते आणि अधूनमधून काही प्रयोगही करत होते. प्राणायामाचा प्रयोग करीत असताना एके दिवशी त्यांचं शरीर अलगदपणे असं उचललं गेलं आणि देवडीवरचा जो पहारेकरी होता तो चरकला आणि जेलरकडे जाऊन म्हणाला की बुवा इथे नोकरी करणं थोडंसं अवघड आहे, आतले कैदी तरंगू लागलेले आहेत. आणि त्यानंतर मग शेवटी तो जेलर पाहायला आला. त्याच्या लक्षात आलं की काय झालं असेल, कारण पुन्हा त्यांचं शरीर असं मूळ स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं. तर त्या अवस्थेमध्ये असताना एके दिवशी रात्री श्री अरविंदांना असा भास झाला की कोणीतरी काहीतरी बोलत आहे. अर्थात ती त्यांची ध्यानाची वेळ होती. म्हणजे बऱ्याच वेळा ते असे आसनस्थ होत असत. मध्यरात्री विशेषतः ते लवकर ध्यानमग्न होत असत, कारण सर्व वातावरण असं नीरव असे आणि एक प्रकारची शांतता नांदत असे. अशा वेळी त्यांना असा प्रत्यय येऊ लागला की आपल्याला कोणीतरी काहीतरी आवर्जून सांगताय, न चुकता सांगताय. कदाचित हा भास असेल म्हणून 1-2 दिवस तसेच जाऊ दिले, पण तो आवाज पुन्हा ऐकू येतोय. मग शेवटी त्यांनी त्या आवाजाच्या रोखानं कदाचित हात जोडलेही असतील, पण कुठून तरी एका वेगळ्या पातळीवरती जाऊन संपर्क साधून त्याच्या उगमस्थानाशी त्यांनी विचारणा केली की कोण हे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे स्वामी विवेकानंद. बिदेही दशेमध्ये विवेकानंद नावाची एक स्फूर्ती अरविंदांच्या जवळ जाऊन उभी राहिली. सुप्रामेंटल प्लेन ही जी कल्पना पुढे त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये आली, त्या दिशेनं जाणाऱ्या श्री अरविंदांना प्रास्ताविक स्वरूपाचं मार्गदर्शन विवेकानंदांनी केलं, असं अरविंदांनी केलेल्या आत्मकथनामध्ये निस्संदिग्धपणे लिहिलं आहे. 15 दिवस विवेकानंद त्या कारागृहामध्ये येत होते. अर्थात माझ्या येण्या जाण्यासारखं त्यांचं येणं जाणं नव्हतं. अगदी एका वेगळ्या स्वरूपामध्ये ते तिथे जात असत आणि अरविंदांना काही सांगत असत. श्री अरोबिंदू ऑन हिमसेल्फ या नावाचा एक ग्रंथ मिळतो आणि त्यामध्ये हे सारं सविस्तरपणे आपणाला वाचता येईल. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रदीर्घ असा एक अनुभव म्हणजे प्रत्यक्षामध्ये वासुदेवानं त्यांना दिलेलं दर्शन, की विश्वरूप दर्शन हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर खरोखरच हे सत्य असेल का? म्हणजे जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच आहे, सर्व भूतमात्रावर माझी सत्ता आहे, हे खरं आहे का? या विचारात ते मग्न असताना शेवटी अगदी खरोखरच साक्षात वासुदेव त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला आणि सारं विश्व व्यापण्याची आपली शक्ती ही त्यांच्या प्रत्ययाला त्यांना आणून दिली. म्हणजे काय झालं हे मलाही कळलं नाही, पण अरविंदांनी ते लिहिलं आहे. आणि मला वाटतं BG खापर्डे अमरावतीचे त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे, ती पत्रही प्रसिद्धी झाली आहेत. अरविंदांना त्यांनी विचारलं की असं असं तुमच्या बाबतीत घडलं, तुम्ही एका भाषणात सांगितलं, हे खरं आहे का? तर त्यावर ते म्हणाले होते 1-2 दिवस नाही, जवळजवळ 3.5 महिने वासुदेवाचं हे दर्शन मला नित्यानं घडत होतं. आणि शेवटी या जेलमध्ये, या कारागृहामध्ये परमेश्वरानं त्यांना सांगितलं की आतापर्यंत तू जे काही केलंस त्याहून तुला थोडं वेगळं काम करावं लागेल. आतापर्यंत तू जे काम केलंस ते तुझं होतं, तुझ्या समाजाचं होतं, तुझ्या राष्ट्राचं होतं, पण आता मी जे काम तुला सांगतो आहे ते अखिल मानवजातीचं काम आहे. आणि हे काम करण्यासाठी कदाचित तुझ्या हातून काही साधना घडेल, तुला ती करावी लागेल. शेवटी बाहेर खटला चालला. आणखी अरविंदांच्या बचावाचं काम बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी मोठ्या कुशलतेनं केलं आणि अरविंदांची सुटकाही झाली. दासांनी केलेलं जे भाषण ते अप्रतिम वक्तृत्वाचा नमुना म्हणून वाचावं इतकं चांगलं आहे. फार चांगले शब्द अरविंदांना उद्देशून त्यांनी वापरले आहेत की पोएट ऑफ पॅट्रियाटिझम, प्रॉफिट ऑफ नॅशनॅलिझम, लव्हर ऑफ ह्युमॅनिटी वगैरे वगैरे. देशबंधू चित्तरंजन दासांनी अगदी कायद्याच्या आधारानं इतकं निर्दोष विवेचन केलं. त्यात ते म्हणाले की खरोखर अरविंद गुन्हेगार आहेत, पण त्यांचा एकच एक गुन्हा आहे, तो म्हणजे लोकांची स्वातंत्र्य प्रीती त्यांनी जागृत केली. तेव्हा स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा ध्यास घ्या आणि त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावा, हे सांगणं हा आंतरराष्ट्रीय न्यायासनापुढे अपराध ठरणार असेल तर अरविंद अपराधी आहेत. पण आपल्या मातृभूमीवरती प्रेम करण्याचा अधिकार जर न्यायासनाला मान्य असेल तर अरविंद अपराधी नाहीत. अर्थात ते नव्हते आणि तसा पुरावाही काही नव्हता. तेव्हा एका वर्षानंतर त्यांची सुटका झाली. म्हणजे वर्षभर खटलाच चालला होता, कारण का रोज नवीन साक्षीदार आणले जात असत, काही उभे केले जात असत, काही फोडले जात असत, कागदपत्र जोडले जात असत, खटला लांबवला जात असे. पण वर्षाअखेरीला निकाल मिळाला, अरविंद बंधमुक्त झाले. लोकांनी त्यांची मिरवणूक काढली, काही ठिकाणी सत्कारही घडला. पण त्यानंतर सुटल्यानंतर अगदी अल्पावधीतच उत्तरपारा नावाच्या एका गावी सनातन धर्मरक्षिणी सभा या नावाच्या एका संस्थेनं अरविंदांना बोलावलं. तो त्या संस्थेचा वाढदिवस होता
आणि त्यांना भाषण करायला सांगितलं. तेव्हा अरविंदांनी तुरुंगामध्ये आलेल्या आपल्या अनुभवाची पहिल्यांदा वाच्यता केली. उत्तर पारा स्पीच या नावाचं पुस्तकच मिळतंय, मराठीही झालं आहे, उत्तर पारा भाषण. त्या भाषणात त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला परमेश्वरानं दर्शन दिलं आणि मार्गदर्शन केलं. हे भाषण प्रसिद्ध झाल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून बंगालमधल्या आणि मुंबईमध्ये असणाऱ्या अनेक पत्रातून अरविंदांच्यावरती टीकेची झोड सुरू झाली. हा माणूस भ्याला आहे, मागे सरकला आहे, पुढे जाता येत नाही, हा वेगळ्या प्रकारचा भ्याडपणा आहे. पण अरविंद म्हणाले, आता मी अंतरीच्या आदेशानंच चालणार, भगवंताच्या आदेशानं चालणार, मला माझ्या टीकाकारांना भीक घालण्याचं काही कारणच नाही. याच अवस्थेमध्ये श्री अरविंदांनी धर्म आणि कर्मयोगीन या नावाची 2 मासिकं सुरू केली आणि त्यामधून त्यांचं लेखनही चालू झालं. परंतु फार काळ त्यांना तिथे राहण्याचा तसा योग आला नाही. आणि मग एके दिवशी स्वतःच्या कार्यालयामध्ये बसले असताना त्यांना एक आदेश मिळाला. अर्थात हे आदेश मिळणं म्हणजे काय वगैरे हे माझ्याही लक्षात येत नाही, पण स्वतःच्या बुद्धीचा, निर्मळ बुद्धीचा कौल असं आपण फार तर म्हणायचं की तू आता चंद्रनगरला जा. आणि त्याप्रमाणे एक सहाय्यक बरोबर घेऊन ते चंद्रनगरला प्रथम गेले आणि तिथे मोतीलाल रॉय या नावाचे एक देशभक्त क्रांतिकारक राहत होते. त्यांच्याकडे ते 1.5 महिना राहिले. या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी काही वैदिक मंत्रांचा अभ्यास केला आणि हे मंत्र जपत असताना, म्हणत असताना काही स्पंदनांची निर्मिती होते असा त्यांना अनुभव आला. त्याच्यानंतर पुढे त्यांना असा एक आदेश झाला की आता इथून पुढे तू पॉंडेचेरीला जा. मग चंद्रनगरहून श्री अरविंद परत कलकत्त्याला गेले. बोट बदलली आणि 4 एप्रिल 1910 या दिवशी श्री अरविंद पॉंडेचेरीला गेले आणि तिथून पुढे 40 वर्ष ते पॉंडेचेरीतच राहिले. अरविंदांनी फार काळ तिथे राहू नये, पुन्हा परत यावं, काँग्रेसचं नेतृत्व करावं, कुठल्याही अधिवेशनात सहभागी व्हावं. एखादं नियतकालिक त्यांना काढून देतो, वर्तमानपत्र काढून देतो, पण त्यांनी यावं आणि आमच्यात राहावं. डॉक्टर मुंजे त्यांना जाऊन भेटले, पुरुषोत्तमदास टंडन जाऊन भेटले, लोकमान्य टिळकांनी एका कायदे पंडितांना, बॅरिस्टर बॅप्टिस्टा मला वाटतं, त्यांना पाठवलं की तुम्ही परत या. टागोरांनी आग्रह धरला, चित्तरंजनदासांनी आग्रह धरला, दूर गेलात तुम्ही, पॉंडेचेरीला जाऊन राहिलात तुम्ही. इतका आग्रह होत असतानासुद्धा अरविंद म्हणाले, जसा आदेश मिळेल त्याप्रमाणे मी वागणार. पण इतकी बोलावणी येऊनसुद्धा श्री अरविंद काही जागचे तसे हल्ले नाही. ते म्हणाले, काय असेल हे नियतीनं आता ठरवलं असेल, मला फक्त आता भगवंताच्या पाऊलखुणा हव्यात. आणि मग तिथून 1910 पासून 1914पर्यंत 4 वर्ष जवळजवळ जगाशी संपर्क तोडून अरविंदांनी एकाकी दशेत एक प्रकारचं मूक साधन केलं. अगदीच एकाकी दशेत, म्हणजे एकटेच असत, काय करीत असत त्यांचं त्यांना माहीत. 1914 साली माताजी या नावानं प्रसिद्धीला आलेल्या योगिनी पहिल्यांदा पॉंडेचेरीला आल्या. 1 वर्षभर राहिल्या, पुन्हा निघून गेल्या आणि मग पुन्हा 1920 साली ज्या आल्या त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या तिथे येऊन राहिल्या. पण अगदी सुरुवातीला त्या कशा आल्या तर त्या स्वतः एक मोठ्या तशा परमार्थाच्या विद्यार्थिनी होत्या आणि चांगल्या साधकही होत्या. त्यांचं लग्न झालेलं होतं आणि पॉल रिचर्ड हा त्यांचा पती. पॉंडेचेरी ही फ्रेंचांची वसाहत असल्यामुळं कुठल्या तरी राजनैतिक कामाच्या संदर्भामध्ये आला होता आणि त्यांच्या या पत्नीनं म्हणजे मीरा रिचर्ड यांनी त्याला असं सांगितलं होतं की मी साधना करते आहे आणि तुम्ही तर योग्यांच्या देशात जात आहात, त्या माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतात का ते पहा. त्या पॉंडेचेरीला आल्यानंतर पॉल रिचर्डनं कोणीतरी सांगितलं की अरविंद नावाचा एक असा साधक आहे, एक योगी आहे, मोठा माणूस आहे, काहीतरी करीत असतो, भेटा त्याला. त्याप्रमाणे श्री अरविंदांना भेटायला हे रिचर्ड साहेब गेले आणि आपल्या बायकोचं पत्र त्यांना दाखवलं. अरविंदांनी पत्रामधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि यांनीही आपल्या पत्नीला कळवलं. त्या बाईंच्या मनाचं समाधान झालं. आता या ज्या बाई होत्या ना, तर त्यांचा स्वतःचा काही एक अभ्यास होता आणि अरविंदांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर त्या बाईंनी ठरवलं की कधीतरी आपण भारतात जायचं, पॉंडेचेरीला जायचं, अरविंदांना भेटायचं. मग पुढे 14 साली जेव्हा प्रथम त्या आल्या तेव्हा पॉल रिचर्ड, मीरा रिचर्ड आणि श्री अरविंद यांनी असा एक निर्णय घेतला की आर्य या नावाचं एक मासिक सुरू करायचं आणि भारतामधले आणि जगामधले जे विविध धर्म आणि ज्या विविध विचार प्रणाली त्यांचा परामर्श घेणारं हे मासिक राहावं अशा बेतानं लेखन करायचं, अशा तऱ्हेनं लेखन करायचं. या आर्यच्या रकान्यामधून श्री अरविंदाने पहिल्यांदा जे लेख लिहिले त्या लेखातूनच त्यांचे सगळे ग्रंथ हे सिद्ध झाले. त्यांचा तो लाईफ डिव्हाइन, एसेज ऑन द गीता, सिंथेसिस ऑफ योग हे सगळे ग्रंथ प्रथम लेखरूपानं प्रसिद्ध झाले होते. आणि अरविंदांना या प्राणायामामुळं, काही भगवंताच्या कृपाप्रसादामुळं एक टाकी लिहिणं जमत असे.
अरविंदांचा सगळा ग्रंथसंभार जर असा रचून ठेवला तर 2 पुरुष उंचीचा होईल इतकं लेखन त्यांच्या हातून झालं आहे. आणि हे लेखन त्या आर्य नियतकालिकाच्या रकान्यातूनच झालं. आणि पुढे माताजी 20 साली पॉंडिचेरीला परत येत आहेत. पण अरविंद करतायत काय हा मोठा प्रश्नच आहे की लाईफ डिव्हाइन सिंथेसिस ऑफ योग, इंटिग्रल योग, लोकांना नुसते शब्दच कळत होते. तर अरविंदांनी स्वतःच्या अनुभवाच्या बळावरती एक जीवनविषयक उपपत्ती तयार केली. अरविंद नेहमी म्हणत असत की मी केवळ ग्रंथांच्या सहाय्यानं साधना करणारा नाही, तर साधनेच्या प्रकाशात ग्रंथलेखन करणारा आहे. जो अनुभव मला स्वतःला आला नाही त्याविषयी मी कधी लिहिलं नाही. माझं सगळं लिहिणं हे शुद्ध अनुभवावरती आधारित आहे आणि अनुभवाशी संबंधित आहे. आणि म्हणून श्री अरविंदांनी स्वतः घेतलेल्या अनुभवाचं ते सारं प्रतिपादन आहे. पण त्या अनुभवाच्या आधारानं त्यांनी एक उपपत्ती तयार केली आहे. तीच खरोखर लाईफ डिव्हाइन, की ऑल धिस लाईफ इज डिव्हाइन. अर्थात ती थोडीशी किचकट आहे, पण तरीही जरा आटोक्यात येईल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. की आम्हा भारतीयांची एक धारणा आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म. हे तर आम्ही अहम ब्रह्मास्मी हे तर पूर्वीही आपण ऐकलं असेल की हे सारं ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. तर तसं काही कळत नाही की हे सारं ब्रह्म असेल तर काय आता फारसा प्रश्न उरतच नाही. नाही जरी गेलो ऑफिसमध्ये तरी दुसरं ब्रह्म काम उरकून घेईल. तर कळलं का? तर तसं काही समजू शकत नाही. पण शेवटी जर एखादा शास्त्रज्ञ म्हणाला की या जगामध्ये फक्त एनर्जी या नावाचं एकच तत्व आहे, ऊर्जा फक्त आहे, बाकी काही नाही. या सगळ्या मॅटर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी आणि एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू मॅटर. तर कळल्यासारखं वाटतं की हे शक्य आहे, हे बरोबर आहे. पण हे सर्व ब्रह्म आहे, कळत नाही. म्हणजे आता जे आपलं आहे ते कळत नाही, जे दुसऱ्याचं आहे ते कळल्यासारखं वाटतं, पण तेही कळलेलं नसतं. पण आता मग कळवून घेण्याचे काही मार्ग आहेत. आता कळवून तरी काय घ्यायचं? माणसाला कान असतील तर गाणं ऐकता येईल. अगदी भीमसेन जोशींसारखा अधिकारी पुरुष गात असताना समोर जर माणूस बसलेला बहिरा असला तर काय करणार भीमसेन तरी? शेवटी तसं आहे की मुळात संवेदनाच जर नसेल तर काय करणार? आणि संवेदना अनेक प्रकारच्या असतात, त्यांच्या श्रेणी असतात. आता मुंगीला साखरेचा डबा सापडतो, घारीला किंवा गिधाडाला अंतरावरून आकाशातून खाली एखादं लहान मूल उभं असलं तर त्याच्या हातामध्ये असलेला भाकरीचा तुकडा दिसू शकतो. माशाला पाण्यामध्ये राहता येतं. या वेगवेगळ्या क्षमता आहेत. आमची जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याचे 2 भाग पडतात. एक म्हणजे संवेदनक्षम पेशी हा एक भाग आणि संरक्षक यंत्रणा म्हणून त्या पेशीभोवती असणारा हा दुसरा भाग. तर कुठल्या प्रकारच्या पेशी तुम्हाला लाभल्या यावरती तुमचे अनुभव अवलंबून आहेत. म्हणजे हेलेन केलरसारख्या एखाद्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे अनुभव घेता येतो, ती त्या व्यक्तीची क्षमता असते. तसं योग साधनेमुळं काही क्षमतांचं जागरण घडतं, संवर्धन घडतं. त्या अशा फुलून येतात, मोहरून येतात आणि मग वेगळे अनुभव येऊ शकतात. ही अनुभव यंत्रणाच बदलते. त्या अनुभव यंत्रणा बदलली तर अनुभव येऊ शकतो, पण ती यंत्रणा मात्र सिद्ध झाली पाहिजे. आता ती यंत्रणा सिद्ध करण्या इतपत कुतूहल असेल तर त्याचे मार्ग पुढे सांगितलेले आहेत. त्या श्री अरविंद असं म्हणाले की मला प्रत्यक्ष अनुभवानंच हे कळलं आहे की खरोखरच चराचराला व्यापणारं एक अद्वितीय तत्त्व आहे आणि या तत्त्वाची विविध रूपं आहेत. नाना रूपं धारण करणं हे त्याला शक्य आहे. पण मला निकटवर्ती असणारं जे रूप आहे, इंडिव्हिज्युअल ॲस्पेक्ट ऑफ रियालिटी असं ते नाव देतात, ते आत्मतत्व. त्याला काही वेळा साईक, सबलिमिनल सेल्फ हे शब्द वापरले आहेत. आणि हेही कळावं म्हणून सांगतो की एव्होल्युशन, उत्क्रांती हा जो विचार आहे तोही विचार अरविंदांनी अगोदर अभ्यासला होता आणि त्याहीपेक्षा त्यांना नवीन काही स्फुरलं होतं. आता उदाहरणार्थ असं की शेतामध्ये मातीमध्ये वनस्पती उगवते. आता गवत कुठे उगवतं तर मातीमध्ये उगवतं. मातीतूनच ते वाढत असतं. म्हणजे मातीचा काही भाग त्या गवतामध्ये, वनस्पतीमध्ये, धनधान्यामध्ये येतच असतो. मातीमध्ये काही असतं ते गवतामध्ये येतं. पुढे गवतामध्ये सुद्धा परिवर्तन घडू शकतं आणि काही कीटक अस्तित्वात येऊ शकतात, त्यांच्यामध्येही काही परिवर्तन घडू शकतं, काही प्राणी अस्तित्वात येऊ शकतात. म्हणून शेवटी मॅटरपासून लाईफ या नावाची एक वेगळी शक्ती अस्तित्वात आली. मॅटरपासूनच ती आली. पण जेव्हा लाईफ अस्तित्वात आलं तेव्हा मॅटर पूर्णतया नष्ट झाली का? नाही. तिचं रूप फक्त बदललं, रूपांतर घडलं आणि सजीवतेची धारणा तिनं केली. म्हणजे पुन्हा मॅटर प्लस लाईफ असा हा प्रकार झाला. मग पुढे या सजीवतेच्या पातळीवरतीच मन या नावाची एक यंत्रणा ही स्थिर झाली. मन प्राप्त झालं, माणसाला मन लाभलं. अन्य प्राण्यांना कदाचित तसं मन नसेलही. तेव्हा हे मन लाभल्यानंतर
मग सत्ता कोणाची? तर सर्वात उशिरा अधिक उत्क्रांत झालेलं आणि उशिरा वाट्याला आलेलं जे इंद्रिय असेल, जी शक्ती असेल, तिची सत्ता चालते. मॅटरवरती लाईफची सत्ता, लाईफवरती माइंडची सत्ता. का तर लाईफ हे मॅटर नंतर आलं, माइंड हे लाईफ नंतर आलं. त्या आज माझ्यावर सत्ता कोणाची आहे? तर माझ्या मनाची. मला वाटलं चहा घ्यावा की मी हॉटेलमध्ये जातो, आणि आता जास्त घेण्याचा अर्थ नाही असं वाटलं की मी बाहेर येतो. म्हणजे मनाच्या सत्तेनं आज तुमचं सारं शरीर हालत असतं. याच्यामध्ये मॅटर आहे, याच्यामध्ये लाईफ आहे, पण इथे राज्य मनाचं आहे. म्हणजे तुमचं माझं जगणं हे मनाच्या पातळीवरती आहे. मनुष्यजात इथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पण मन हा काही अखेरचा शब्द नव्हे, ही अखेरची इयत्ता नव्हे, शेवटची श्रेणी नव्हे. ही उत्क्रांती इथे थांबणार नाही. याच्या पलीकडं आत गर्भित असणारं आणखी एक तत्त्व उत्क्रांत होणार आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर ते हायर माइंड हा शब्द वापरतात. हायर माइंड, इल्युमिन माइंड, इंट्युटिव्ह माइंड वगैरे, की या मनापेक्षा अधिक विकसित, अधिक उत्क्रांत मन असू शकतं. आणि हे अस्तित्वात आलं तर त्या मनाचा प्रभाव हा आमच्या अखिल जीवनावरती पडेल. आणि ते मन अधिक जाणतं असेल, ते अस्तित्वात आलं म्हणजे मानवजात सुखी होईल. मानवामधले संघर्ष संपतील. जातीयता, प्रांतीयता याचाही लोप होईल. आणि त्याच्याही वरती गेल्यानंतर खरोखरच ज्याला सुप्रा मेंटल प्लेन किंवा सुपरमाइंड म्हणतात, या पातळीवरती जर का माणूस जाऊन पोहोचला तर तो पूर्णात्मा होईल, असा विचार ते सांगत होते. आता याच्या स्पष्टीकरणार्थ फ्युचर पोएट्री या नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. म्हणजे एखादा कवी लिहित असतो त्यावेळी त्याच्या केवळ बुद्धीचा व्यापार चालत नसतो, केवळ मनाचा व्यापार चालत नसतो, तर त्याला काहीतरी स्फुरण घडत असतं. हे स्फुरण कसं घडत असतं? हे कुठून येत असतं? तुकाराम महाराज अभंग लिहित असतात, ज्ञानदेवांचा अमृतानुभव प्रकट होत असतो, ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या अशा पुढे येत असतात. या सगळ्यांचं उगमस्थान त्या व्यक्तीच्या ठाई कुठेतरी असतं. हे हायर माइंड म्हणायचं. हे प्रत्येकाजवळ असतं, पण दुर्दैवानं ते प्रसन्न करून घ्यावं असं कोणाला वाटतच नाही. जो तो फक्त स्वतःच्या मनाबरोबरच वाहत जात असतो. पण मनापेक्षाही अधिक कार्यक्षम, अधिक प्रसन्न, अधिक सामर्थ्य संपन्न असं मनाचं मन, मनापलीकडचं मन, उच्चतर मन असू शकतं. आणि हे मन जर का माणसाला वश करून घेता आलं आणि त्याचं थोडंसं संवर्धन घडलं तर जीवनाची रया बदलेल, रंगरूप बदलेल अशी परिस्थिती आहे. आणि त्याचा अनुभव महापुरुषांच्या बाबतीत येतोच. एकाकी दशेत एखादा सॉक्रेटिस उभा राहतो, एखादा ख्रिस्त उभा राहतो, एखादा गांधी सत्याग्रह करतो. हा एकाकी जीव कशाच्या बळावर करतो? तर ईश्वराला जवळ नेणारं त्याचं उच्चतर मन त्याला सांगत असतं की तुला हे करावं लागेल. यालाच कोणी अंतर्नाद, स्फूर्ती ही नावं देतात. तर अशा रीतीनं आमच्यावरती सत्ता गाजवू शकणारं अधिक उत्क्रांत असं एक वेगळं काहीतरी दिव्य तत्त्व या जगामध्ये अस्तित्वात येणार आहे. आणि खरं जर म्हणाल तर एकच एक दिव्य तत्त्व या जगभर तसं पुरून भरून उरणार आहे. मग त्यालाच ते शेवटी डिव्हाइन ही संज्ञा देतात. आता गुंतागुंत वाढते. अरविंदांची परिभाषा थोडीशी अवघड झालेली आहे, शास्त्रीय संगीतासारखं झालं आहे. पण आता आणखी सोपं करतो. सोपं करणं हा सुद्धा प्रमाद आहे, पण तरीही सोपं करावं, कारण अगदीच पहिल्यांदा कोणी ऐकत असतील तर सोपं करणं आवश्यक आहे. त्यांचं म्हणणं असं की या ईश्वरी शक्तीची 3 रूप आहेत. संपूर्ण विश्व व्यापणारं एक रूप आहे. या विश्वाची धारणा करण्यासाठी निसर्ग रूप ज्याला आम्ही म्हणतो त्याला युनिव्हर्सल ॲस्पेक्ट ऑफ रिॲलिटी, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे सगळे जे नियम आहेत ते सगळे त्या विश्वरूपामध्ये बसू शकतात. पण विश्वाच्याही पलीकडं पुरून उरणारं त्याला ते ट्रान्सेंडेंटल ॲस्पेक्ट ऑफ रिॲलिटी असं म्हणतात. आणि माझ्याच अंतर्यामी असणारं जे तत्त्व त्याला ते साईक, सोल हे नाव देतात. तर मनापेक्षा अधिक उच्च असं तत्त्व कोणतं? तर आत्मा, आत्मतत्व असं आपण म्हणू. तर आत्मतत्वाची सत्ता जर का मनावरती पडू शकली तर माणसांचे व्यवहारच बदलतील. वस्तुतः आपल्याला जीव आहे, कुडीमध्ये प्राण आहे, आत आत्मा आहे, पण आत्म्याचा आपल्यावरती प्रभाव नाही. आपल्यावर फक्त मनाचा प्रभाव आहे. आणि मनापेक्षा उच्च असा आत्मा, त्याचा आपल्यावर प्रभाव नाही आणि याचा आपणाला दुःख नाही. म्हणून अरविंद म्हणतात की ज्या दिवशी माणसाच्या जीवनाच्या सर्व कक्षांना त्याचा आत्मा स्पर्श करू शकेल त्या दिवशी माणसाचा देव झालेला असेल. पण अजूनही माणूस मनाची संगत सोडायला तयार नाही. म्हणजे मन ही मोठी शक्ती आहे, यात वादच नाही. आणि उच्च पातळीवर गेल्यानंतर खालच्या पातळीवरच्या शक्ती नष्ट होत नाहीत, त्या उत्क्रांत होतात, विकसित होतात. म्हणजे माणूस सुप्रामेंटल प्लेनपर्यंत गेला तरी तो असाच राहील, पण तरी पूर्णतया तो बदललेला असेल. जसं जयंत नार्डीकर, आइन्स्टीन
आणि दुसरा एखादा रस्त्यावरचा माणूस, हे दिसायला जवळजवळ सारखेच असतील, पण नारळीकर आतून नारळीकर असतील. आईन्स्टीन हा अंतरंगात आईन्स्टीन असेल आणि हा माणूस अंतरंगात कोणीच नसेल. तसं जसे अवतारी पुरुष हे सुद्धा दिसायला चार चौघांसारखेच असतात, पण काही विलक्षण शक्ती घेऊन आलेले असतात. तर या संदर्भामध्ये श्री अरविंदांनी उच्च आणि दिव्य शक्तीनं आमच्या दिशेनं येणं याला उद्देशून डिसेंट हा शब्द वापरला आहे, की परमेश्वर हा सुद्धा शेवटी खाली उतरत असतो आणि माणूस हा त्याच्या दिशेनं चढत असतो आणि कुठेतरी दोघांची गाठभेट होत असते. परंतु या सगळ्या वर्तन व्यापाराला प्रारंभ होण्यापूर्वी माणसानं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, आत्मसंशोधन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडं एकाग्र व्हायला शिकलं पाहिजे, की मी कोण, मी जिवंत आहे म्हणजे तरी काय, हे आपणाला कळलं पाहिजे. मग आता अरविंदांनी पुढे जाऊन काय सांगितलं, की शेवटी याच्या मागे काही परमेश्वराचा प्रसाद स्पर्श हा हवाच. म्हणून त्यांच्या साधनेमध्ये त्यांनी सुचवलेले काही शब्द आहेत ते असे: ॲस्पिरेशन हा निधिध्यास असला पाहिजे, रिजेक्शन म्हणजे या साधनेविरुद्ध जे जे काही असेल, साधना मार्गामध्ये अडथळा आणणारा असेल त्याचा त्याग, त्याचा परित्याग करणं, दॅट इज रिजेक्शन. की तुम्हाला परमेश्वर हवा ना, त्याचा ध्यास घ्या. तुम्हाला उच्च स्थिती हवी ना, आदर्श अवस्था हवी ना, तिचा ध्यास घ्या. आणि मग मार्गामध्ये जे जे काही येईल ते बाजूला करा, दॅट इज रिजेक्शन. पण हे करून सुद्धा पूर्णावस्थेला जाल याची खात्री नाही, कारण तुम्ही तशी दुबळी सामान्य माणसं आहात. मग त्याला काय हवं तर परमेश्वराची कृपा, भगवंताची कृपा, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थांनी म्हटलं. तर ते भगवंताचं अधिष्ठान लाभलं पाहिजे. पण ते केव्हा लाभेल तर तिथे तो सरेंडर हा शब्द वापरतात, इंटेलेक्च्युअल सरेंडर. आता या सगळ्या ज्या अवस्था असतात त्या घेत असताना खरोखर माणसाच्या जीवनामध्ये काही परिवर्तनं घडतातही. आणि अरविंदांना असं म्हणायचं होतं की मला आता एक माणूस बदलायचा नाही, अखिल मानव जातच बदलायची आहे. ती परमेश्वराजवळ न्यायची आहे आणि परमेश्वर तिच्या जवळ आणायचं आहे. हे अपुरं जीणं, संघर्षानं व्यापलेलं, दुःखाने ग्रासलेलं आणि दुरितानी खरोखर शेवटी म्हणजे असह्य करून ठेवलेलं हे जीवन आम्हाला नकोच आहे. यापेक्षा एक आदर्श जीवनाची रचना करायची आहे. आणि ही रचना करीत असताना केवळ आंतरराष्ट्रीय परिषदा आणि आम्ही करतो ते राजकारण पुरेसं ठरणार नाही, त्याला योग साधनेची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी उपासना, योग साधना, पूर्ण योग, इंटिग्रल योग वगैरे काही परिभाषा, काही मार्ग सांगितले. आणि त्या मार्गानं जो कोणी जाईल त्याला थोडाफार अनुभव येतो असं म्हणतात. अरविंदांची एक प्रतिज्ञा होती, ती मात्र सफल होऊ शकली नाही. त्यांना असं वाटत होतं की अगदी याची देही याची डोळा, आपण अमरत्वाची प्राप्ती करून घेऊ आणि आपणाला एक प्रकारची सर्वज्ञता लाभेल. अरविंदांना एका आंतरिक पातळीवरती ही सर्वज्ञता लाभलीही होती, परंतु या पार्थिव शरीरामध्ये त्या सर्वज्ञतेचे अणुरेणू मात्र प्रवेश करू शकत नव्हते. हा जडदेह कितीही आपण घडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा पडतायत हे त्यांना जाणवत होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या शरीरावरती सुद्धा प्रयोग केले. काही काळ नुसता उपवास करून पाहिला, काही काळ नुसता प्राणायाम करून पाहिला आणि पुढे त्यांना असं वाटू लागलं की आता दिव्यत्वाच्या स्पर्शानंच हे सारं घडणार आहे, की खरोखरच चराचरावरती ज्याची सत्ता आहे तो परमेश्वर हा नित्यानं आता मला भेटतोच आहे आणि मी हे जाणू शकतो. अरविंदांनी एवढंच सांगितलं, हे जग सोडून जायचं नाही, दूर कुठे जायचं नाही, आहे या कुडीमध्ये आहे हा जीव असाच धारण करून फक्त फुलत राहायचं, फक्त मोहरत राहायचं आणि देवाला साथ घालायची, प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगायची, आनंदानं जगायचं, दूर कुठेही जायचं नाही. त्यामुळं संन्यास ही कल्पना अरविंदांच्या योगात कुठेही नाही. अरविंद जेव्हा समाधिस्थ झाले त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी येत असे की अरविंद गेले आहेत, काही तास होऊन गेलेले आहेत, पण अजूनही त्यांचं शरीर हे तसं कोमेजून गेलं नाही. त्यामुळे डॉक्टर्सना कोडं पडलं आहे नेमकं काय झालं. डॉक्टर सन्याल या नावाचे कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमधले एक प्राध्यापक मुद्दाम पॉंडिचेरीला आले. त्यांनी तपासणी केली. शेजारी माताजी उभ्या होत्या. त्या माताजींना ते म्हणाले, आता अंत्यक्रिया उरकायला हरकत नाही. माताजी म्हणायला, नाही, अजून ते वलय स्वच्छ दिसत आहे, तो सुप्रामेंटल लाईट त्यांच्या भोवती आहे, अजूनही या शरीराच्या बाहेर ते पडले नाहीत, अंत्यक्रिया करणार कशी. त्यावर डॉक्टर सन्याल म्हणाले, माताजी मला काही दिसत नाही. मग या माताजीने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना ते प्रकाशदर्शन घडलं. एक कॉल टू पॉंडिचेरी या नावाचं या डॉक्टरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्यामध्ये हे सगळं वर्णन आपल्याला वाचायला मिळेल. एवढंच सांगून मी आपली रजा घेतो.